है अंधेरी रात तो दिया जलाना कब मना है। दीपक कैसा हो कहीं भी हो, सूर्य का अवतार है वो। दिन में कुछ न सही लेकिन रात का पहरेदार है वो। समाजामध्ये असे अनेक समय असतात की ज्या प्रकाश देत असतात। आपण त्यांना बघत असतो, त्यांचं तेज त्यांचं प्रकाश ग्रहण करण्याचा प्रयत्न करत असतो। अशाच एका दिव्याची ही कथा। आज या गप्पांच्या तासामध्ये आलेत निलेशजी तायरकर, स्वरूपवर्धिनीचे पूर्ण वेळ कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे। पण मुळात समजून घेऊ आपण ही वर्धिनी म्हणजे काय आणि या वर्धिनीमध्ये हे जे कार्यकर्ते आहेत त्यांची ओळख। मला असं वाटतं सर आपण त्या गीताने सुरुवात करूया ना। तुम्हाला आणि मला आवडतं ते यस। मंदिर उभवणे हेच आमुचे शील, असो आम्ही सुखाने पत्थर पायातील। मंदिर उभवणे हेच आमुचे शील। पुढचं फार महत्वाचं आहे। अगदी खरं। आम्हास नको मळी मान मरात बघाही, कीर्तीची आम्हा हाव मुळीही नाही। मंदिर उभवणे हेच आमुचे शील, आम्ही असू सुखाने पत्थर पायातील। असं समाज मंदिर उभं करण्यासाठी ज्यांनी त्या समाज मंदिराची वीट झाले असे किशाभाऊ पटवर्धन। या किशाभाऊ पटवर्धनांचा आज 20वा स्मृती दिन आहे। 29 जुलै 2004 साली किशाभाऊंचं मृत्यू झाला। परंतु आज 20 वर्षानंतर स्वरूपवर्धिनी समाजाच्या विभिन्न अंगात आणि किशाभाऊंचं जे स्वप्न होतं, या कामाचा उद्देश सेवा करणे नाही, सेवेकरी तयार करणे आहे। तुमचे डोळे तुम्हीच पुसले पाहिजे। बस। तुमचे डोळे पुसण्यासाठी बाहेरचा कुठल्या रुमालाची आणि बाहेरच्या कोणाची गरज नाही, आपणच आपले पुसले पाहिजे। निलेशजी, सरांच्या विषयी आपल्याला बोलायचं आहे। हे काय व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी न्यापून सारखे कार्यकर्ते घडवले। मुळात हे कार्य काय, त्यांना का असं वाटलं की काहीतरी करावं। राजा धनराज गिरजी शाळेमधून किशाभाऊ निवृत्त आले आणि निवृत्तीनंतर त्यांच्या मनामध्ये विचार आला की ज्या भागात आपण राहतो त्या भागाची आर्थिक स्थिती, त्या मुलांसाठी, त्या मुलांमध्ये जी बुद्धिमत्ता आहे त्या बुद्धिमत्तेसाठी आपल्याला काम केलं पाहिजे। केवळ आर्थिकदृष्ट्या कमी आहोत म्हणून मागे पडता कामा नये ही मुलं। या भूमिकेतनं मला वाटतं कामाला सुरुवात झाली। किशाभाऊंनी ज्ञानप्रबोधिनीत काम केलं। ज्ञानप्रबोधिनी उभारताना आप्पांसोबत होते। किशाभाऊंनी म्हणजे आप्पा पेंडसे ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक। त्या प्रबोधिनी उभारताना किशाभाऊ होते। किशाभाऊंनी रामकृष्ण मठाचं देखील काम पाहिलं। किशाभाऊंनी हे सगळं करताना संघाचे प्रचारक म्हणून काम पाहिलं आणि एकीकडे हे सगळ्या अशा एका विश्वात असताना किशाभाऊंनी मुख्याध्यापक म्हणून राजा धनराज गिरजी पूर्व भागातील शाळा, ज्या पूर्व भागात हमाल, रिक्षा चालक, टेम्पो चालवणारे, रोजंदारीवरचे मजूर, धुणे भांडे करणाऱ्या बाया आणि या कष्टकरी समाजाला लागलेले व्यसन, गुन्हेगारी असे शाप असलेली देखील मंडळी, यांचं जेव्हा चित्र किशाभाऊंनी राजा धनराज गिरजीमध्ये पाहिलं, किशाभाऊ म्हटले की ही राष्ट्राची जी संपत्ती माझ्या पुढे बसली आहे, संपत्ती, त्याला त्या पोरांना किशाभाऊ म्हणतात ही राष्ट्राची संपत्ती आहे। ही राष्ट्राची संपत्ती वाया जाऊन द्यायची नसेल तर याच्यावरती कोणीतरी काम करावं लागेल। आणि मग किशाभाऊंनी निवृत्तीच्या दुसऱ्या दिवशी 1 जानेवारी 1979लाच मंगळवार पेठेतल्या भीमनगर, इंदिरानगर या सगळ्या वस्त्यांमध्ये फिरायला सुरुवात केली आणि ते चित्र पाहिल्यानंतर अस्वस्थतेनं स्वरूपवर्धिनीचा उदय झाला। निलेशजी, माझ्या मनात विचार असा आला की माणसं निवृत्तीनंतर विचार काय करतात, युरोप ट्रिप करावी, मस्त फिरावं। अगदी गैर काही नाही त्याच्यात। पण एका शिक्षकाच्या मनामध्ये हा विचार येतो की ज्यांच्यामधून मी घडलो
त्यांच्यासाठी मला काहीतरी काम करायचं आहे. किशाभाऊंची युरोप टूर एकदा नाही झाली. मग किशाभाऊंची युरोप टूर किमान 15 वेळा झाली. कशासाठी? त्यांचा गिरीश अडके युरोपमध्ये गेला, त्यांचा चैतन्य तेंडुलकर वस्तीतला तो स्वीडनला गेला, त्यांचा ज्ञानेश पुरंदरे त्यांच्यासोबत UK अमेरिकेत गेला स्वरूपवर्धिनीचा निधी उभा करायला. त्यांच्या वस्तीतील जी मुलं कधी पुणे जिल्ह्याबाहेरचंही स्वप्न बघू शकत नव्हती, ते किशाभाऊंच्या परिस्पर्शामुळे आज किमान 8-10 देशांमध्ये या वस्तीतील मुलं आज स्थिर स्थावर आहेत. ही किशाभाऊंची युरोपवारीच आहे. निवृत्तीनंतर एखादा शिक्षक 1 देश 2 देश करेल, किशाभाऊंचे किमान 18-20 देश झालेले आहेत. 18 देशांमध्ये किशाभाऊंची मुलं आहेत. आणि तिथून त्यांनी काय घेतलं, या कशासाठी गेले होते ते? ह्या सगळ्यांचं जे किशाभाऊंच्या डोक्यात होतं की यांचं शिक्षण उत्तम व्हावं, या शिक्षणातनं यांचं घर स्थिर सावर व्हावं, हे कुठल्याही सामाजिक कामाचं मूलभूत लाईन असते. म्हणून किशाभाऊंनी त्याच्यावरती जे पाहिलं की या शिक्षणातून यांचं चारित्र्य निर्माण झालं पाहिजे, या चारित्र्याचा उपयोग देशासाठी झाला पाहिजे. शिक्षण, चारित्र्य आणि देश, 3 C आम्ही मांडतो. पहिला आहे युअर करिअर, C करिअरसाठी. बर. दुसरं आहे कॅरेक्टर, करिअर कॅरेक्टर फॉर व्हॉट, फॉर कंट्री, देशासाठी. हे करिअर कॅरेक्टर फॉर कंट्री एक किशाभाऊंनी मंत्र दिला आणि तो मंत्र जगला. डॉक्टर संजय तांबट, ज्ञानेश पुरंदरे, पुष्पाताई नडे या सगळ्या मंडळींनी या सुरुवातीच्या काळात हे सगळं केलं. यांना साथ शिपनची, शिरीष पटवर्धन सरांची होतेच, परंतु न्यापून सारखा हिरा हा कार्यकर्ता की इंजिनियर झाला, मेकॅनिकल इंजिनियरच्या डिप्लोमामध्ये महाराष्ट्रात दुसरा आलेला मुलगा, बजाजमध्ये चांगल्या पोस्टवर असलेला मुलगा, कसब्यातल्या छोट्या खोलीत घर असलेला मुलगा, तो म्हणतो की किशाभाऊ तुमचं काय स्वप्न आहे, मंदिर उभं करायचंय का? बाहेर पडतो. सर ते गीत म्हणजे खरोखर न्यापूंच्याबद्दल बस बस बस, न्यापू म्हणजे ते गीत. अगदी खरंय. आठवतंय कोणतं गीत? मंदिर उभवणे हे, मंदिर उभवणे हेच आमचे शील, असो आम्ही सुखाने पत्थर पायातील. पुढचे काय शब्द आहेत? आम्हास नको मुळी मान मरातब काही, काहीच नको आम्हाला येतलं. कीर्तीची आम्हा हाव मुळीही नाही, कीर्तीसाठी नाही करायचं. अगदी तुम्हाला सांगतो तर ज्ञानेश नारायण पुरंदरे हे घडले कसे, वाढले कसे? मला एक मध्ये आठवलंय. मंगळवार पेठेतल्या शाळा, वस्ती भागातल्या शाळा, मुलं शाळेमध्ये यायची नाहीत. पलीकडे सगळे टॉकीज होत्या, आकर्षण होतं चित्रपटांचं, तर मुलं शाळा बुडून तिकडे जायची. आणि आठवत आहे की तुम्हाला की किशाभाऊ तिकडे शोधायला जायचे, माझा मुलगा कुठं बसला आहे, माझा मुलगा कुठं बसला आहे, आणि त्याला बकुटीला धरून शनिवारच्या मॉर्निंग शोला पोरं शाळेत न येता अपोलो थिएटरमध्ये जाऊन बसायचे. आणि मग किशाभाऊ म्हणायचे अरे मुलं वर्गात नाही, मग कुठे गेली? ती मॉर्निंग शोला अपोलो. तर असा शिक्षक नाही आलीत नाही, जाऊ दे तुम्ही दोघे हे शिका. हा जातो त्या अपोलो थिएटरमध्ये, ती बॅटरी घेतो, प्रत्येकाला बघतो, त्यांना उचलून आणतो. न्यापू स्वतः दर शनिवारी संध्याकाळी सह्याद्री वाहिनीला एकमेव मराठी पिक्चर लागायचा आठवड्यातनं एकदा, तर सगळ्यांना आवडीचा विषय असायचा. तर अशा वेळेस संध्याकाळचं शाखेत यायचं का तो चित्रपट बघायचं, सुख घ्यायचं. तर किशाभाऊ बरोबर 3:45ला यांच्या घरी जाणार, यांना बकुटीला जाणार, उचलून आणणार. काय घडलं या छोट्या छोट्या गोष्टीतनं? आयुष्यातले अनेक मोह सहजपणे सोडायला न्यापू शिकले. अनेक आकर्षणं ही त्यांना कधी वाटलीच नाही. त्याग, समर्पण हा हाणून मारून आणावा नाही लागला, तो सहजतेने आला. हे किशाभाऊंच्या या सगळ्या आग्रहामुळे. अगदी खरंय, अगदी खरंय. मला न्यापूची एक आठवण आठवते. त्यावेळेस न्यापू ज्ञानेश पुरंदरेच होते. हो खरंय. आणि ते सुद्धा ज्ञानेश फक्त बरं का, ज्ञानेश म्हणायचो. जाणता राजा या नाटकामध्ये मी शाहिराचं काम करायचो, त्यावेळेस न्यापू यायचे, ज्ञानेश यायचा. तेव्हाच माझ्या लक्षात आलं या मुलाच्या डोळ्यामध्ये विलक्षण चमक आहे.
विलक्षण चमक आहे. तुम्ही आजही त्यांची चित्र किंवा फोटो बघा, ती डोळ्यातली चमक जी आहे ना विलक्षण आहे. विलक्षण आहे. आणि त्या नाटकामध्ये एक प्रसंग होता की महाराज सोडतेहून सुटले आणि मग त्याच्यावर एक वेगळ्या प्रकारचं गीत बसवलं होतं, ज्याला वेगळा पॅटर्न आहे गीताला. भूताटकी झाली बया, भूताटकी झाली, भूताटकी झाली बया, भूताटकी झाली. कसं झालं, कुठून आलं, कुठून गेलं कळलंच नाही बया, भूताटकी झाली. आणि त्यावेळेस आम्ही असे पाय करून उभे राहायचो. भूताटकी झाली बया, भूताटकी झाली. आणि खूप जुनी आठवण आहे. ज्ञानेश पायाखाली यायचा आणि वर माझ्याकडे बघायचा. भूताटकी झाली बया, भूताटकी झाली. कसं आलं, कुठं गेलं कळलंच नाही. आज मला ज्ञानेशीच्या बाबतीत हेच वाटतं. कुठून आला, काय केलं, का केला, कसा गेला, कोविडचा काळ आहे सर. कोविडच्या काळात न्यापूंचा फोन आला, निलेश आपली 450 घरं आहेत रे, सगळी मजुरीवरती आहेत, पोट त्यांचं हातावरती आहे. या 450 घरांना धान्य कसं पुरवायचं, काय करता येईल यंत्रणा. म्हटलं न्यापू आपण पळूया, आपण जरा विचार करूया. आणि आम्ही पुढच्या 1 तासात या 450 घरांना पुढच्या महिन्याचं धान्य मिळेल यासाठी न्यापूंनी फोन केले. आणि तुम्हाला जर पुढच्या काही तासाभरात या 450 घरांची महिन्याची जी गरज आहे ती पूर्ण केली. आणि आपण म्हटले धान्याची गरज झाली, पण घरात जे आजारी पडतात आहे त्यांना पोचवणार कोण हॉस्पिटलला. म्हटलं न्यापो फार रिस्क आहे. मग रिस्क घ्यायची कोणी, म्हटले धोका पत्करायचा कोणी. टीम बांधली. 18 युवक वस्त्यांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये शिरले. कुणाच्या घरात आजारी व्यक्ती आहे त्याला स्ट्रेस केलं, त्याला महानगरपालिकेच्या रुग्णालयात पोहोचवलं. हे काम झालं. न्यापू म्हटले रक्तदानाचं गरज आहे. त्याभर कोरोनाच्या काळात स्वरूपवर्धिनीच्या युवकांनी 7 रक्तदान करून जवळजवळ 450 रक्तपिशव्या आपण पुणे शहराला दिल्या. पण न्यापू असा समाजकार्याचा झंझावात होता. अगदी नेमका शब्द आहे, झंझावातच होता न्यापू. आणि ते वाद असं शिरलं की आजूबाजूचे असलेले मरगळ नसलेले पण गेले सगळे ते उठून लढायला लागतात, असं न्यापू होता. कसा मुलगा घडवायचा आहे. 10वी झाल्या परीक्षा संपल्या त्याला त्यांच्याकडं निवासाला बोलवायचे न्यापू. त्याच्यासोबतच्या गप्पा, त्याला रात्री चित्रपट दाखव, त्याच्याबरोबर आईस्क्रीम खा. आणि मग ते 10वी नंतर तू काय पुढं करणार आहेस. मला CA व्हायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला काही बाबा पत्रकारितेचं शिक्षण घ्यायचं आहे. आणि ते सांगायचं न्यापू त्याला हे का करायचे सांगायचे. आणि हे का करण्यासाठी न्यापू या सगळ्यांना उचलून 3 दिवस हरिश्चंद्रागडावर न्यायचे. मला फार वेगळं वाटतंय, का करायचं, का डॉक्टर बनायचं, इंजिनियर बनायचं, खूप शिकायचं, पण का याच्यामध्ये मगाशी तुम्ही विषय मांडलात राष्ट्रासाठी, देशासाठी. मला एक आठवण आठवते. एक पोरगा नीट डॉक्टर होण्यासाठीची एंट्रन्सची तयारी करत होता. न्यापू त्याला म्हटले तू पास व्हायचं, डॉक्टर व्हायचं आणि पुण्यातला सगळ्यात स्वस्त दवाखाना आपण सुरू करायचा, 5 रुपयात कुठलाही इलाज. हे ज्यांनी दुकानं काढून ठेवली आहेत त्यांना तू उत्तर द्यायचं आणि गरीबाला 5 रुपयात इलाज देणारा तू डॉक्टर व्हायचं. तर त्या मुलाला असं स्वप्न की अरे आपला दवाखाना असेल, मी त्याच्यातनं कमवेल. तर त्याला वेगळं चित्र दाखवण्याचं काम. आणि पोरांनी ते ऐकलं. आपली हातातली उत्तम करिअर असताना न्यापू सांगतात आहे ना काही वर्ष हे करायचं, त्यांनी ते केलं. या सगळ्या ह्याच्यात कैलास अंडीलला इंजिनियर व्हायचं होतं, पण न्यापूंच्या प्रेरणेतनं तो न्यापू म्हटले की इंजिनियर होऊन काय करशील, 1-2 कंपन्या चालवशील, MD म्हणशील, समाजाचं इंजिनिअरिंग कोण करणार. आणि मग कैलास अंडीलनी उडी मारली, प्रशासकीय सेवेत गेला. आज तो उपमुख्यमंत्री कार्यालयात विशेष अधिकारी म्हणून काम पाहतो. महेश पवळे नावाची कार्यकर्ता, त्याला सांगितलं की अरे जय भवानी जय शिवाजी म्हणून नसते किल्ले उभे नाही राहणार, एक किल्ला दत्तक घे, संघटना बांध. आणि वर्धिनीची तर पोरं आहेच प्रेरित, समाजातल्या इतर पोरांचं काय. आज 400-500 मुलांचं संघटन महेश पवळेंनी बांधलं. न्यापू त्याचे प्रेरणास्थान. उमेश बिबवे नावाचा मुलगा खेळात अतिशय उत्तम, याचा खेळ राष्ट्रीय पातळीवर गेला पाहिजे आणि हा राष्ट्रीय पातळीवरचा कोच झाला पाहिजे, यांनी शिक्षक झालं पाहिजे, म्हणून त्याचं B.Ped M.Ped होऊन तो उत्तम कमवता झाला पाहिजे आणि त्याचं घर स्थिर स्थावर करताना वर्धिनीचे पुढचे खेळाडू तयार केले पाहिजे.
अशी स्वप्न दाखवणारा पालक घरात नाहीये, पण तो वर्धिनीत न्यापूंच्या रूपाने आम्हाला भेटला. त्यामुळं आमच्या सगळ्यांचं करिअर रुळावर. जे आमच्या रिक्षा चालक बापाकडे बघून लोक म्हणायची हे दारुड्याचं पोरग आहे, हे काय होईल जास्तीत जास्त दारुडच होईल. हे गंजाड्याचं पोरग आहे, हे काय होईल जास्तीत जास्त गंजाडच होईल. परंतु त्यांच्या खांद्यावरती न्यापू नावाचा आधार होता आणि त्या न्यापू नावाच्या आधाराने या सगळ्या पोरांचं रूप पालटून टाकलं. मला एक गोष्ट आठवते. कोणती सर? अनेक घरांमध्ये मुलगा शाखेमध्ये असायचा, तो घरी यायचा ब्रह्मानंद शाखेवरनं, जेवायला वाट, भूक लागली आहे. आई म्हणायची थांब, न्यापूंना वाढल्याशिवाय तुला नाही वाढणार. मला असं वाटतं बरं का, न्यापूंना अनेक जण आई म्हणायचे. वडील मानणारे खूप आहेत. हो खरं. पण न्यापू म्हणजे आमची आई, माऊलीच. किती प्रेम करावं मुलांवर, समाजावर, मुलांवर. तुम्हाला सांगतो सर, प्रेमाचं असं बऱ्याचदा व्हायचं की अरे काहींनी वर्धिनीतनं फी घेतली, मदत घेतली, परंतु ते वर्धिनीच्या कामाला कुठेही उभे राहत नाहीये. याच्याने काही कार्यकर्त्यांची चिडचिड व्हायची. अहो काय न्यापू, तुम्ही त्याला किती मदत करता, त्याचं ऍडमिशन, त्याला फी, मग तो स्थिर स्थावर झालाय तर मग त्याला काहीतरी घर शोधण्यासाठी, मग त्याच्या मुलांच्या प्रवेशासाठी हे कुठे येतच नाहीये समाजाच्या मदतीला, कामाला. न्यापू काय म्हटले, आपण विश्वस्त आहोत, आपण कुणावरती उपकार नाही करत आहे बाळा, माझं कर्तव्य आहे ते मी करतोय, त्याला जाणीव होईल न होईल यासाठी मी करायचं का थांबू. मग कुणीतरी मदत केली की तो काहीतरी आपल्याला परत करेल याच्यावरती माझं काम उभंच नाहीये म्हटले. देत राहायचं, करत राहायचं, निस्वार्थ वृत्तीने हा स्वराज्याचा पुरंदर असा लढत होता अनेक वर्ष. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे. अगदी. आणि न्यापूंनी असे हात तयार केले सर, खूप हात तयार केले, जे ज्यांनी स्थानिक लेवलवरती त्यांच्या झोपडपट्टीचा प्रश्न आपला. मला आणखी एका गोष्टीची आठवण करून द्यावीशी वाटते. न्यापूंच्या वडिलांचं निधन झालं. हो, आठवते प्रसंग. घरामध्ये करता माणूस नाहीये. आई 2 मुलांना घेऊन संसार करते. आई म्हणते मी माझा एक मुलगा वर्धिनीसाठी दिला. अशा आया. अगदी खरंय. हा खूप कठीण विषय. म्हणजे ज्या घरातला पहिला कमवता मुलगा इंजिनियर आहे, 20 वर्ष, जवळजवळ 30 वर्ष जुनी घटना आहे सरी, 30 वर्षापूर्वीचा इंजिनियर, म्हणजे काय कमवलं असतं त्यांनी, काय रूप बदललं असतं घराचं. पण आईला न्यापू म्हटले आई काय तुझ्या इच्छा आहे. आईने सांगितलं अरे बाळा एवढ्या एवढ्या काही गोष्टी असं करतो. आणि बजाजमध्ये 3 वर्ष नावाला नोकरी केली न्यापूंनी. काय आईचे घर, आईचं छोटं घर देऊ आपण, दिलं घर. आणि आईला सांगितलं की हे घर सगळं बांधलंय, आता अनेक घरं उभी करायची आहेत, बाहेर पडू कर. आणि ती का हो माऊलीच होती ती, तिने देखील परवानगी दिली. आणि न्यापूंचे बंधू महेशराव, वहिनी असतील, त्यांनी देखील न्यापूंच्या या निर्णयाला साथ दिली आयुष्यभर. किती लोकांना न्यापू घरी जेवायला घेऊन जायचे, निवासाला घेऊन जायचे. अर्ध्या रात्री आई वडिलांची भांडणं झाली म्हणून त्या पोराला स्वतःच्या घरी ठेवलेलं आहे. आणि त्या कुटुंबाने, पुरंदरे कुटुंबाने पण त्यांच्याच घरातली व्यक्ती आहे असा त्याचा सांभाळ केला. कुटुंबाचं न्यापूंच्या मागं असं बाजीप्रभूंसारखं उभं राहणं की आम्ही खिंडही लढू, तुम्ही पुढे धावत राहा, हे योगदान पण अमूल्य आहे सर. आपले सुधाकर मुळे, हो, वर्धिनीचे कार्यकर्ते, हो, याच मुशीतनं वाढलेले, अगदी याच विचारांचे. आणि त्यांनी पण वर्धिनीसाठी आणि या सुरुवातीपासून काम केलं. सुरुवातीपासून त्यांची एक आठवण न्यापूंविषयी आहे असं मला वाटतं. न्यापूंविषयीचं आता सुधाकर मुळे असतील सर, दाते सर असतील, राप देसाई असतील, ही किंवा लवळेकर सर असतील,
या सगळ्यांना न्यापून बरोबर काय किंवा न्यापून यांच्याबरोबर राहण्याचा एक अनुभव मिळाला आणि न्यापू त्याच्यातनं घडले. न्यापू नेहमी लवळेकर सरांचे उदाहरण द्यायचे की लवळेकर सर सतत म्हणायचे की कार्यकर्ता हनुमंतासारखा असावा. म्हणजे कसा? हनुमानाने ज्या पद्धतीने रामाचा कार्यकर्ता झाला आणि रामाचं जे ध्येय आहे त्या ध्येयासाठी तो जगला, तसा हनुमंतासारखा वर्धिनीचा कार्यकर्ता ज्ञानेश तयार झाला पाहिजे. म्हणून न्यापूंनी आयुष्यभर असे कार्यकर्ते तयार करण्यासाठी स्वतः असा एक कार्यकर्ता म्हणून राहिले. याच्यात कित्येक गोष्टी, सायकल सहलीला मला आठवतंय दुसऱ्या दिवशी सायकल सहले आणि मी वर्धिनीत निवासी होतो न्यापूंच्या खोलीमध्ये, त्याला आम्ही 501 म्हणायचो. म्हणजे काय 501 म्हणजे त्या खोलीचा असा क्रमांक होता आणि ती 501 मध्ये ज्याच्या घरी समस्या आहे किंवा जो घराची समस्या आहे काय असा काही व्यक्ती, ह्या सगळ्यांना तयार करणे, या सगळ्यांना लाईनीवरती आणणे, या सगळ्यांमध्ये स्वरूप वर्धिनीची मूल्य येणे, यासाठीच ते एक काय म्हणतात की सुधारगृहच होतं. आणि तिथं अनेक जणांनी आपली आयुष्य घडवली. म्हणजे की माझ्या घरात न्यापू पुराचं पाणी आलंय, तू 501 मध्ये न्यापू वडील वारलेत. निलेशजी, आपण स्वरूप वर्धिनीचे पूर्ण वेळ कार्यकर्ते, हा काय विषय आहे? पूर्ण वेळ कार्यकर्ते हा आणि स्वरूप वर्धिनी हाही काय विषय आहे? म्हणजे काय नेमकं? स्वरूपवर्धन असं खरं की स्वतःच्या रूपाचं वर्धन करायचं, परंतु हे रूप म्हणजे काय तर तुमचं रूप लावण्य अभ्यासिता न ये, सहज गुणांशी नचले उपाय, काही आगंतुक गुणांची सोय केली पाहिजे एकांती. अगदी तसंच ते किशोरच्या डोक्यात होतं की स्वतःच्या रूपाचं म्हणजे काय तर स्वतःच्या संवेदनांचं, स्वतःच्या जाणीवांचं, कर्तृत्वाचं, पराक्रमाचं असं रूपवर्धन करायचं. आणि ते कुणासाठी तर ते रूप विकसित करायचं अर्पित होण्यासाठी. आणि हे अर्पित का व्हायचं तर देशासमोर असलेल्या समस्या, संकट, समाज म्हणून असलेले प्रश्न हे सोडवण्यासाठी कुणीतरी आपली कारकीर्द घडवली पाहिजे. म्हणून स्वतःच्या रूपाचं वर्धन करण्यासाठी स्वरूप वर्धिनी. आणि या स्वरूप वर्धिनीचं काम करण्यासाठी काही जणांना पूर्ण वेळ करावं लागेल. आणि मग असे पूर्णवेळ कार्यकर्ते बाहेर पडायची परंपरा शिरीष पटवर्धन, पुष्पाताई, डॉक्टर संजय तांबट, न्यापू अशी ही परंपरा आहे मोठी. आणि त्यांनी आपल्या आयुष्यातली काहींनी काही वर्ष, काहींनी तर संपूर्ण आयुष्यच या कामासाठी दिलं आणि हे काम उभं राहिलं. आता हे काम कुठं कुठं चालतं, काय काय चालतं आजच्या काळामध्ये हे सगळं वेगळं आहे. बरं, अगदी बघायला मिळणार नाही, ऐकायला मिळणार नाही, वेगळं आहे. म्हणजे विलास कुलकर्णी नावाचा कार्यकर्ता, विश्वास कुलकर्णी कार्यकर्ता, ह्यांचं नोकरीनिमित्त जाणं झालं संभाजीनगरला. मग तिथं गेलो म्हणून स्वरूप वर्धिनीचं काम सोडायचं का? मग तिथल्या वस्त्यांमध्ये स्वरूप वर्धिनीचं काम उभं करा. विलास कुलकर्णींनी तिथं रक्तपेढी उभी केली, विश्वास कुलकर्णींनी तिथं अभ्यासिका शाखा उभ्या केल्या. त्या शहरात जाऊन म्हणजे किशोरचं म्हणणं होतं की तुमचं करिअर करता करता समाजासाठी, देशासाठी जर कॉन्ट्रीब्युशन काय असलं पाहिजे तर हे करा. जाल तिथं स्वरूप वर्धिनी निर्माण करा. शिक्षण आवश्यक आहे, शिक्षणा इतकं चारित्र्य आवश्यक आहे आणि चारित्र्याबरोबरच स्वावलंबन किंवा अर्थार्जनासाठी काहीतरी तजवीज केली पाहिजे. तर यासाठी आपण काय प्रयत्न करतोय? या सगळ्यांचं मी जसं म्हणलं की शिक्षण हा पाया पक्क करणं. बरोबर. या शिक्षणातनं त्यांनी नोकरी व्यवसाय करणं, या नोकरी व्यवसायातनं स्वतःचं घर हे स्वतःच्या बळावरती, हिमतीवरती त्यांनी चालवावं. एवढंच स्वप्न दाखवलं ना तर मग ते स्वतःचं घर चालवणं पण अवघड होऊन जातं. परंतु वर्धिनीच्या कार्यकर्त्याला त्याचं करिअर करतानाच तुला तुझ्या आजूबाजूची 4 घरांना सांभाळायचंय हे सांगितलं की तो 4 जणांचं कुटुंबासाठी मला किती लागतील त्या ताकदीच्या क्षमतेने काम करतो, करिअर करतो. आणि मग कुणाची फी भरण्यासाठी, कुणाला पुस्तकं देण्यासाठी, कुणाच्या घरी अडचणीला उभं राहण्यासाठी
न्यापू ज्या पद्धतीने यायचे तसे हे कार्यकर्ते आज येतात. मी तुम्हाला सांगतो ना की न्यापूंची जी स्वप्न होती की अरे वर्धिनी काही ठराविक मुलांसाठी काम करते वस्तीतल्या, पण इतर मुलांसाठी कोण पळणार. संदीप मोरे म्हणाला मी पळतो. समता प्रतिष्ठान नावाने स्वतःची संस्था काढली आणि आज जी मुलं वर्धिनीत येऊ शकत नाही परंतु ती वाया जातात आहे, ते धन जपायचं काम संदीप मोरे समता प्रतिष्ठानच्या नावातनं करतोय. न्यापूंची इच्छा होती की मला पूर्वांचल, अरुणाचल, आसाम इथं जाऊन काम करावं. हे न्यापूंचं स्वप्न होतं. हे स्वप्न कोण पूर्ण करणार. तर दिव्या घरे म्हणाली की मी जाते आणि मी तिथं 6 महिने काम करते, हे सगळं सांभाळते. या मुलांना अभ्यास कौशल्य, तासिका या छान आल्या पाहिजे, यांचं उत्तम झालं पाहिजे. म्हणून सतीश बिराजदार, तुषार काबदुले, समृद्धी, पायल या मुलींनी काय ठरवलं, आपण यांच्या शिक्षणासाठी गाडून घ्यायचं, आपण वेळ द्यायचा, काम करायचा. तर न्यापूंनी त्यांची जी समाजकार्याची स्वप्न होती, काय स्वप्न होती सर त्यांना? न्यापूंना काय फॉर्च्युनर हवं होती, न्यापूंना काही युरोप टूर हवी होती, काही नव्हतं हवं. तर न्यापूंना हवं होतं की समाजाचं भलं, समाजहित अधिक व्हावं. म्हणून आता ही पोरं धावपळ करतात आहे सगळेजण. तुम्ही बघताय की तुम्ही असा ब्रह्मानंद शाखेवरती जाताय, तुम्ही निखिलला बघताय, ओमला बघताय, ही पोरं बघितल्यावर तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतंय? मोती आहेत, मोती आहेत अक्षरशः. ज्ञानेश्वरींचं शेवटचं स्वप्न काय होतं? ही त्यांची इच्छा होती की स्वरूप वर्धिनीचं काम एकतर देशभरातल्या अशा मुख्य शहरांमध्ये, जिथं जिथं बिहारमध्ये खूप प्रश्न आहेत, उत्तर प्रदेशमध्ये प्रश्न आहेत, या शहरीकरणामुळे निर्माण झालेले काही प्रश्न आहेत, इथं आपल्या शाखा जातील का. आणि त्यांना स्वतःला अरुणाचलमध्ये जाऊन तिथले जे काही आपले बांधव आहेत त्यांच्यासाठी काम करायची जी इच्छा होती ती कार्यकर्त्यांनी पूर्ण केली. ही जी कार्यकर्त्यांची मालिका आहे, मोतीच आहेत हे अगदी माळेतले. असे किती जण आहेत काही या विषयासाठी फक्त काम करतात, वर्धिनीच्या कामासाठी? किती कार्यकर्ते आहेत पूर्ण वेळ म्हणून आणि किती शाखा आहेत? अगदी आज स्वरूप वर्धिनीचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून 6-7 जण आहेत, परंतु त्यांच्यावरती काम चाललेलं नाही. काम चालू आहे जे अधिक वेळ देतात आहे, आपली नोकरी, घर, कुटुंब, संसार सांभाळून जे वेळ काढतात ते अधिकचा, त्यांच्या जोरावरती स्वरूप वर्धिनी चालू आहे. आम्हाला एक फार उत्सुकता आहे की वर्धिनीची शाखा एकही दिवस सुट्टी नाही, रविवार सुद्धा नाही, शाळा करून शाळा करतात. हो, शाळेमध्ये आणण्यासाठी मुलांना धरून आणावं लागतं, पण इथे मात्र मुलं पळत येतात. ही काय जादू आहे शाखेची. हे काय म्हणतात की एक पॉवर सेंटर आहे स्वरूप वर्धिनीची शाखा. काय शब्द वापरतात. तर हे असं शक्ती केंद्र कसं आहे, या शक्ती केंद्रात अनेक उपक्रम न्यापूंनी घडवले, तयार केले. तुम्हाला म्हणतो की नवीन मुलं आली की न्यापू त्यांच्यासमोर बसायचे आणि एक माकडाची भिजण्याची गोष्ट, दर पावसाळ्यात माकड भिजतं पण घर बांधत नाही, तर त्या माकडाची कथा सांगून न्यापू वर्षाची सुरुवात मुलांची करायचे की त्या माकडासारखं प्रत्येक परीक्षेला आल्यावर आता मी अभ्यास करेल असं न सांगता नियोजनाने करेलच हे सांगता सांगता जी वानर सेना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातनं उभी केली त्यापर्यंतचा प्रवास न्यापू शिवचरित्रापर्यंत न्यायचे. न्यापूंचं प्रेरणास्थान शिवाजी महाराज, शिवचरित्र हे होतंच. आणि ते एक उत्तम वक्ते पण होते. तिची अनेक भाषणं व्हायची शिवचरित्रावर. मला असं वाटतं ही सगळी कार्यकर्त्यांची मालिका बघितली, काय आहे हे. मला तुकाराम महाराजांचा अभंग आठवतो. हो. आथी बीज एकले, आथी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले, आधी बीज एकले. एका बीजापोटी तरु कोटी कोटी, जन्म घेती
सुमने फुले जन्म घेती सुमने फुले आधी बीज एकले. खरंच आहे, असं एकलं असलेलं बीज कार्यकर्त्यांचा वटवृक्ष तयार करायचा आणि या कार्यकर्त्यांनी आधार व्हावं म्हणून स्वतः तसं वागणं. न्यापूंचं शिवचरित्र अधिक प्रेरक, अधिक काळजाला भिडणार का असायचं सर माहिती? न्यापू स्वतः शिवाजी होऊन, न्यापू स्वतः मावळे होऊन जगायचे. साधी राहणं, मोहापासनं लांब असणं, मोहीम दिसली की उडी मारायची असणं. मी त्यांना फक्त साधा पायजमा आणि पांढरा सदरा याच्यातच असंच बघितलंय. आणि ती शबनम घ्यायची. श्रावणात 1 महिना न्यापून गेले काही दिवस सायकलवरच प्रवास करायचा. मग आपले काही बांधव उपाशी झोपतात म्हणून काही रात्र 1 वेळचं जेवण करणं. तर हे असं काही जगणं, हे असं काही करणं आणि प्रत्यक्ष काय होतं सांगणं वेगळं असतं, परंतु जो माणूस दिसतो आणि असतो याच्यातला जो फरक आहे. न्यापू असं जगायचे, दिसण्यापेक्षा असण्याला महत्त्व जे दिलं. आणि म्हणून न्यापूंचं वक्तृत्व काय कला होती, काय ताकद होती. डोळ्यातनं पाणी काढणं आणि हातात तलवारी दिल्या तर हे तलवारी घेऊन सीमेवरती जातील आणि लढतील, या ताकदीचं वक्तृत्व न्यापूंचं होतं. परंतु आलेलं मानधन त्या वक्तृत्वातनं वर्धिनीच्या दानपेटीत जायचं. न्यापू गेल्यानंतर त्यांची खोली जेव्हा आम्ही आवरायला घेतली तर त्या एनव्हलपमध्ये 500च्या नोटा ह्या तशाच्या तशा आम्ही पाहिल्यात की त्या वक्तृत्वावरून आल्यानंतर ते मानधन पण पाहिलं नाही न्यापूंनी. ते पाकिट तसंच राहिलंय. म्हणजे माझे कलागुण, माझं शिक्षणातलं सर्वोत्तम हे समाजासाठी आहे असा धावणारा, असा झंझावात आपण सगळ्यांनी अनुभवला. मला थोडंसं इतिहासामध्ये जावंसं वाटतं. पानिपत युद्ध झालं. एक फार प्रसिद्ध वाक्प्रचार त्यावेळेस प्रसिद्ध होता. पानिपतच्या युद्धामध्ये 2 मोती गळाले, खुर्द्यांचा पत्ताच नाही. आपल्या या ज्ञानेशजींच्या बाबतीत सुद्धा खरंच आमचा एक मोती गळाला. पुण्याची पुण्याईच गहिवरली असं शाहीर हेमंत मावळे म्हणतात त्यांच्या पोवाड्यात. न्यापूंवर जो काही कोरोनाचा घाला झाला, परंतु सर न्यापू गेले, कोविडनी गेले, अनेकांचं आईबाप गेल्यापेक्षा मोठं दुःख झालं आणि पुण्यामध्ये दुसऱ्या लाटेत पुण्याची नाचक्की होईल अशी अवस्था आली होती की वैकुंठात 8 ॲम्ब्युलन्स लाईनीत दिसतात. लोक घाबरायला लागले की अरे मेल्यावर पण सुख नाहीये आणि आपण जर गेलो तर आपल्याला वेळेत जाळायला तरी मिळेल की नाही. आणि जग याची अवहेलना करण. त्यावेळेला न्यापूंचं कोविडमधलं जाणं ताजं असताना वर्धिनीच्या कार्यकर्त्यांनी वैकुंठ स्मशानभूमीत उडी घेतली. पुढचे 1 महिना 24 तास जवळजवळ 48 कार्यकर्त्यांनी 456 मृतदेहांची तिथं अग्निसंस्कार केले. कोविडचे ससूनमधनं डेड बॉडी आणणे, त्यांना ॲम्ब्युलन्समधनं काढणे, त्यांच्यासाठी चिता रचणे, त्याला मंत्राग्नी देऊन त्यांच्या रक्षा घरी पोहोचवणे. म्हणजे आम्हाला लोक म्हणायचे अरे तुमचा बाप मेला की कोविडनी, तरी तुमची काम करण्याची प्रेरणा कशी आटत नाही. म्हटलं तोच बाप आमची प्रेरणा आहे, कारण न देण्याची. आणि ते आम्ही कुठलंही कारण न देता, सबब न देता आम्ही उतरू. यापेक्षा वाईट स्थिती समाजावर आली तर आम्ही अधिक तीव्रतेने उतरू. एक फुलले फुल आणिक फुलून नुसते राहिले, त्या कुणी ना पाहिले. असं एक फुललेलं फूल, त्याचा सुवास आज आपण या माध्यमातून सगळ्यांसमोर देतो.